नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, काल एक व्हिडिओ मी टाकलेला होता ट्रेसर पदाच्या बाबतीत। तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, कोल्हापूर परिमंडळ आणि पुणे परिमंडळाचा जो आहे मित्रांनो काल लिस्ट आलेल्या होत्या। तर याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं पुणे परिमंडळाची आणि कोल्हापूर परिमंडळाची ट्रेसर पदाची सुधारित यादी। त्याच्यानंतर परत काल काही लिस्ट जाहीर झाल्या मित्रांनो। त्याच्यामध्ये अमरावती परिमंडळाची, नाशिक परिमंडळाची, नागपूर परिमंडळाची आणि छत्रपती संभाजी परिमंडळाची सुद्धा यादी जे आहे ती पब्लिश झालेली आहे, ठीक आहे। आणि नाशिक परिमंडळाची सोबतच दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाची सुद्धा यादी सुधारित यादी प्रसिद्ध झालेली आहे। कारण की भरपूर परिमंडळामध्ये आहे ज्या मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे नाव आलेले नव्हते चांगले मार्क असून सुद्धा। तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होऊन सुद्धा काही विद्यार्थ्यांचे जे आहे ते नाव यादीमध्ये आलेले नव्हते, तर प्रत्यक्ष यादीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, ठीक आहे। सोबतच मित्रांनो स्टेनोग्राफर पदासाठी सुद्धा अपडेट आलेली आहे। स्टेनोग्राफर पदाची सुद्धा आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, ठीक आहे। बस स्टेनोग्राफर पदाकरता भरपूर लोक आतुरतेने वाट बघत होते, तर त्यांची सुद्धा अपडेट आलेली आहे, ठीक आहे। तर WRDच्या ऑफिशियल साईटवरती आपण आलेलो आहोत। ऑफिशियल साईटवरती कसं यायचं त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली होती, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, जवळपास काल 8 जे आहे ते प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेले आहे। त्याच्यापैकी 2 प्रसिद्धीपत्रक आपण काल बघितलेले होते। त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, ठीक आहे। सोबतच काही मित्रांचे प्रश्नसुद्धा होते, परंतु त्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार नाही, ते पुढच्या व्हिडिओमध्ये देईल, ठीक आहे। तर मित्रांनो चला बघूया नेमके काय प्रसिद्धीपत्रक आहे। तर तुम्ही बघू शकता कालच्या तारखेला 8 प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले। त्याच्यापैकी 2 प्रसिद्धीपत्रक आपण काल बघितलेले होते, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये काही ज्या जागा आहेत त्या पूर्ण भरण्यात आलेल्या नाही, म्हणजे काही जागा ज्या आहेत त्या कॅन्डिडेट उपलब्ध नसल्यामुळे ठेवण्यात आलेल्या आहे आणि काही जागा मित्रांनो कोर्टाच्या ऑर्डरमुळे ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी कालच ज्या आहे लिस्ट टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्या जे हॅलो टीचर YT नावाची जी आपली टेलिग्राम चॅनल आहे, ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती ऑलरेडी मी लिस्ट टाकलेल्या आहे, ठीक आहे। तर खाली जर आपण इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, कालच्या तारखेला ज्या 2 लिस्ट टाकल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त आणखी 6 लिस्ट मी टाकलेल्या आहे। बघा इथे 79 नंबरची PDF आणि 80 नंबरची PDF याच्यावरती मी काल व्हिडिओ बनवलेला होता। आणि आजच्या तारखेला ज्या 80 नंबरपासून ज्या PDF पुढे आलेला आहे मित्रांनो 81 पासून समोर, तर 81 पासून समोर सुद्धा PDF मी टाकलेले आहे, ठीक आहे। सोबतच मित्रांनो BMCच्या फॉर्म जे काही विद्यार्थी भरत असेल त्यांच्याकरता फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा याच्यात टाकण्यात आलेला आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो चला सर्वात अगोदर आपण बघूया मित्रांनो स्टेनोग्राफर पदाकरता अपडेट। कारण की भरपूर दिवसापासून विद्यार्थी जे आहे ते वाट बघत होते या अपडेटची। तर मित्रांनो स्टेनोग्राफर पदाची अपडेट आलेली आहे 26/8/2024 रोजी जे आहे ते अपडेट आहे, म्हणजे कालच्या तारखेची अपडेट आहे। प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रित व गट क पदाकरता जाहिरातीनुसार निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरता लघुलेखन चाचणीकरता पात्र उमेदवारांची 80 मार्काची लघुलेखन चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे, ठीक आहे। 80 मार्काची परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो। त्या अनुषंगाने परीक्षार्थ्याकडून लघुलेखनाची 100% चाचणी परीक्षेसाठी भाषेचा म्हणजे मराठी किंवा इंग्रजी पर्याय घेण्यात आलेला असून सदर लघुलेखनाची चाचणी परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही चालू आहे। परीक्षार्थींना लघुलेखनाची चाचणी परीक्षेबाबतचे वेळापत्रक व प्रवेश ईमेल ID वर पाठवण्यात येईल याची नोंद घ्यावी, ठीक आहे। तर तुम्हाला सोबतच मित्रांनो तुमचा मेल ID आहे तो वारंवार चेक करून घ्यायचा आहे। त्याच्यावरती तुमचा टाइम टेबल आणि तुमचं जे प्रवेशपत्र असेल ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो ते येणार आहे। तर तुम्ही मेल ID तुमचा जो तुम्ही दिलेला असेल तो चेक करत चला, ठीक आहे। तर ही स्टेनोग्राफर पदाबाबतची अपडेट होती जी की भरपूर लोक वाट पाहत होते। तर स्टेनोग्राफर पदाची अपडेट आलेली आहे आणि भरतीसुद्धा लवकरात लवकर कंप्लीट होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो, ठीक आहे। तर याच्यानंतर पुढची अपडेट बघूया मित्रांनो। तर 86 परिपत्रक झाला। आता आपण सिरियल नंबरनुसार चालू करूया। 81व्या नंबरची PDF जर बघायची झाली आपल्याला, तर याच्यामध्ये 81व्या नंबरला बघू शकता मित्रांनो 26/8/2024ची PDF आहे, ठीक आहे। म्हणजे कालचा जो ऑर्डर आहे आणि अमरावती झोनचा ट्रेसर पदाकरता हा ऑर्डर आहे सुधारित याद्याचा, ठीक आहे। सुधारित झालेल्या सगळ्या ट्रेसर पदाच्या सुधारित याद्या लागलेल्या आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल पोस्ट 21 आहे आणि याच्यामध्ये कास्ट वाईज विवरण दिलेलं आहे।
कास्ट वाईज विवरण दिलेल्यानंतर आपण जर खाली आलं मित्रांनो, स्क्रोल डाऊन करत खाली आलं तर तुम्हाला इथे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अनुरेखक पदाकरता तुम्ही बघू शकता इथे अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती. पदाचे नाव अनुरेखक आहे, ट्रेसर आहे आणि नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची सुधारित यादी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला कॉलम जो आहे तो सिरियल नंबर, दुसरा मेरिट नंबरचा नेहमीप्रमाणे दिलेला आहे. याच्यामध्ये जर पहिला कॅन्डिडेटचा विचार केला तर मेरिट नंबर 1 आहे मित्रांनो आणि SC जनरल एकची कॅटेगरी आहे, परंतु त्यांना जे जागा मिळाली ती जनरलची मिळाली आहे. ठीक आहे. म्हणजे ओपन जनरलची जागा त्यांना मिळाली आहे मार्क जास्त असल्यामुळे. तर असे जर आपण बघितले मित्रांनो या लिस्टमध्ये टोटल जे कॅन्डिडेट असणार आहे ते टोटल 17 कॅन्डिडेटची लिस्ट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. 17 कॅन्डिडेटची लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि जागा जर बघितल्या आपण टोटल जागा याच्यामध्ये आपण बघितलेल्या होत्या, तुम्ही वरती जाऊ शकता. तर याच्यामध्ये टोटल जागा ज्या बघितल्या मित्रांनो तर याच्यामध्ये 21 पोस्ट बघितलेल्या होत्या, फक्त 17 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे. त्याचं विवरण खाली सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट ज्या जागा आहे त्या 21 आहे आणि सिलेक्टेड कॅन्डिडेटचे जे नाव आहे मित्रांनो फक्त 17 लोकांची नावे आलेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही जागा ज्या कोर्टामुळे थांबवण्यात आलेल्या आहे आणि काही जागा आहे कॅन्डिडेट अवेलेबल नाही. तर याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट अवेलेबल नाहीत मित्रांनो. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स नॉट अवेलेबल PHA म्हणजे हँडिकॅपमधला एक कॅन्डिडेट आणि XC एक सर्व्हिसमॅन, शेड्यूल कास्टमधला एक XCचा कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे ते 2 कॅन्डिडेटच्या जागा खाली आहे आणि 2 कॅन्डिडेट ज्या मित्रांनो पोस्ट ऑफ वॅकंट ॲज पर ऑर्डर ऑफ हॉनेबल जस्टिस जे आहे ते मित्रांनो मॅट नागपूर, तर कोर्टामुळे त्या 2 जागा सुद्धा थांबवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. याची अपडेट घेऊन मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. ठीक आहे. तर आता मित्रांनो भरपूर लोकांचे प्रश्न असतात की सर एक सर्व्हिसमॅनच्या जागा आहे त्या कन्वर्ट होतील काय मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होणे एवढे सोपे नसते. त्याच्याकरता मित्रांनो जे सैनिक बोर्ड असतं त्यांचं त्या सैनिक बोर्डाची परमिशन आवश्यक असते आणि सैनिक बोर्ड जे आहे ते सहजासहजी परमिशन देत नाही. ठीक आहे. तर याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, कारण की फार किचकट असं काम आहे ते एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होणं. बाकी त्यांचा होऊ शकतात, परंतु एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होण्याकरता तुम्हाला सैनिकी बोर्डावर अवलंबून राहावं लागते. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे 17 लोकांची यादी लागलेली आहे. टिप्ससुद्धा त्यांनी दिलेली आहे की ज्या जुन्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्या रद्द करून नवीन लिस्ट लावण्यात आलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो 4 मे 2022 उमेदवारांच्या निवड यादी प्रत्यक्ष यादी दिनांक 18/6/2024 ते 21/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी जे आहे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने बाकीच्या उमेदवारांना चान्स मिळणार आहे. ठीक आहे. सर्व सूचना नेहमीप्रमाणे राहणार आहे, तुम्हाला वाचून घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो वेटिंग लिस्टसुद्धा लावण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सुधारित वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये टोटल जे वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे 13 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. याच्यानंतर मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणामध्ये काही फेरबदल झाला तर त्याचेसुद्धा लिस्ट याच्यात तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे ज्याला आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो, त्याच्यामध्ये मित्रांनो जागा ज्या आहे कमी जास्त करण्याचे अधिकार जे आहे ते डिपार्टमेंटला देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो काही प्रवर्गासाठी पर्याप्त उमेदवार जर प्राप्त न झाले तर वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटला जे आहे ते चान्स देण्यात येईल, हे सुद्धा याच्यात क्लिअर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो डिस्क्वालिफाय उमेदवारांची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. व्हिडिओ थोडा लांब होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. सगळी डिटेल इन्फॉर्मेशन, सगळ्या तुमच्या प्रश्नाची अर्ध्यापेक्षा जास्त उत्तरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो डिस्क्वालिफाय केलेल्या कॅन्डिडेटची जर यादी बघितली आपण तर 16 कॅन्डिडेट इथे डिस्क्वालिफाय केलेले आहे. कारण काय आहे मित्रांनो, तर कारण आहे RR. ठीक आहे. रिक्वायरमेंट रूल. याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन इज नॉट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंटनुसार जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर डिस्क्वालिफाय कॅन्डिडेटमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ते बऱ्याचपैकी नावे बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये टोटल उमेदवारांची संख्या मित्रांनो 16 उमेदवार टोटल डिस्क्वालिफाय करण्यात आलेले आहे आणि एकच रिझन आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट नाही. ठीक आहे. याच्यानंतर पुढची लिस्ट बघूया मित्रांनो. 82व्या नंबरची PDF बघूया. तर 82व्या नंबरची मी PDF इथे ओपन करत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शुद्धीपत्रक आहे मित्रांनो. शुद्धीपत्रक जे आहे ते 26/8/2024 आहे आणि हे आहे मित्रांनो नाशिक झोनचे. ठीक आहे. नाशिक झोनचे शुद्धीपत्रक आहे.
याच्यामध्ये विषय ज्यांनी दिलेला आहे की जलसंपदा विभागामार्फत नाशिक परिमंडळातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सोयीने भरावयाच्या अनुरेखक पदाची उमेदवारांची सुधारित यादी करण्याबाबत. ठीक आहे. तर अशा प्रकारचं परिपत्रक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये परत त्यांनी दिलेलं आहे की 4/8/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी व अपात्र उमेदवारांची यादी आता सुधारित करण्यात येत आहे व त्यानुसार सुधारित याद्या लावण्यात येत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, अनुरेखक पदाकरता सुधारित यादीमध्ये पहिल्या नंबरला जर आपण बघितलं कॅन्डिडेट ते 134 मार्क ओपन जनरल 2 मधनं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं जर आपल्याला बघायचं झालं मित्रांनो टोटल लिस्ट यांची, तर टोटल लिस्ट सुद्धा आपण इथे बघू शकतो. ठीक आहे. सोबतच जे मित्रांनो वेटिंग लिस्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर सुधारित यादी आहे आणि याच्यामध्ये टोटल जर विद्यार्थ्याचे नाव बघितले आपण तर 25 विद्यार्थी याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर वेटिंग लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे. वेटिंग लिस्टमध्ये टोटल विद्यार्थी 20 घेण्यात आलेले आहे आणि याच्यानंतर ट्रेसर पदाकरता मित्रांनो डिस्क्वालिफाय उमेदवारांची सुद्धा यादी लावण्यात आलेली आहे. टोटल 13 उमेदवार डिस्क्वालिफाय करण्यात आलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये रिजन जे आहे मित्रांनो की जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते पर ॲडव्हर्टाइजमेंट नाही असं देण्यात आलेलं आहे. याच्यानंतर तुमच्या जागेचा विवरण सुद्धा खाली देण्यात आलेलं आहे. सर्व जागेचा विवरण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट ज्या पोस्ट होत्या मित्रांनो 33 होत्या. कॅन्डिडेट अवेलेबल फक्त 25 आणि कॅन्डिडेट नॉट अवेलेबल 8. ठीक आहे. तर मित्रांनो आता ह्या जे 8 कॅन्डिडेट अवेलेबल नाही तर ह्या जागा भरल्या जाणार का, तर भरल्या जाणार मित्रांनो. बाकीच्या विभागातून ज्या त्या जागा कॅन्डिडेट उपलब्ध झाल्या तर भरल्या जातील. ठीक आहे. तर याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ घेऊन येईन की ज्या जागा खाली राहिल्या त्या कशा प्रकारे भरल्या जातात त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो, परंतु थोडासा वेळ लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढची लिस्ट जर आपण बघितले, पुढचं परिपत्रक बघितलं मित्रांनो तर 81-82 झाले आपले. आता 83व्या नंबरचं परिपत्रक बघूया, शुद्धीपत्रक बघूया. तर 83व्या नंबरला आपण जर गेलं तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो अनुरेखक पदाबद्दलचं शुद्धीपत्रक आहे आणि नागपूरचं शुद्धीपत्रक आहे मित्रांनो. याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे बघा की संदर्भ महाराष्ट्र शासन या संकेतस्थळावर पद अनुरेखक या पदाची निवड यादी प्रत्यक्ष यादी या कार्यालयाची दिनांक 31/6/2024 प्रसिद्ध झालेली आणि माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर ज्याला आपण मॅटकोर्ट म्हणतो येथील दाखल मूळ अर्ज 693/2024, 699/2024 व 706/2024. ठीक आहे. तर याच्या संदर्भात मित्रांनो वरील संदर्भीय क्रमांक 1 अन्वये अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक नागपूर जलसंपदा विभाग नागपूर या परिमंडळांतर्गतची ट्रेसर या पदाची निवड यादी व प्रत्यक्ष यादी महाराष्ट्र शासनाच्या www.wrd.maharashtra.government या संकेतस्थळावर दिनांक 31/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरील संदर्भीय क्रमांक 2 नुसार माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर येथील दाखल मूळ अर्ज क्रमांक 693/2024 आणि 699/2024 व 706/2024 या याचिकेच्या नियमाच्या अधीन राहून सदर निवड यादी व प्रत्यक्ष यादी अपात्र उमेदवारांची यादी बदल झालेला आहे. त्यामुळे खालील जोडलेल्या सदर निवड यादी प्रत्यक्ष यादी व अपात्र उमेदवारांची यादी सुधारणा करण्यात येत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो कोर्ट केसला लक्षात ठेवून सुद्धा यांनी सुधारणा करून ती याद्या पब्लिश केलेल्या आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मित्रांनो कास्ट वाईज विवरण तुम्हाला दिसणार आहे नेहमीप्रमाणे. टोटल जर जागा बघायला झाल्या मित्रांनो त्यासुद्धा आपण बघणार आहोत. टोटल जागा बघा मित्रांनो तर त्यासुद्धा आपल्याला इथे दिसणार आहे की 31 जागा टोटल ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. कॅन्डिडेट्स अवेलेबल फक्त 23 आहे. कॅन्डिडेट नॉट अवेलेबल 4 आहे आणि ॲज पर कोर्ट केस वॅकंट पोस्ट म्हणजे कोर्ट केसमुळे ज्या 4 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या किंवा अडवून ठेवण्यात आलेल्या त्या 4 जागा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं विवरण आहे मित्रांनो. याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडीशी लिस्ट जी आहे ते आडव्या याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला जे आहे ते आडवं करून बघावं लागणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल जे कॅन्डिडेट मित्रांनो 23 कॅन्डिडेटची लिस्ट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. वेटिंग लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे आणि रिजेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची सुद्धा लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे बघूया आपण 83, 84, 85 क्रमांक झाला आणि 86 आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे. तर याच्या संदर्भात आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहीतच आहे 86 नंबरचं जे परिपत्रक आहे ते स्टेनोग्राफर पदाच्या संदर्भात आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याद्या यायला सुरुवात झालेली आहे. परत जे आहे मित्रांनो याद्या येऊ शकतात. आजच्या तारखेला सुद्धा याद्या येऊ शकतात, सुधारणा होऊ शकतात आणि
मुख्य म्हणजे मित्रांनो जे आहे प्रोसेस आता फास्ट होणार आहे. सोबतच मित्रांनो आणखी काही अपडेट आपल्याकडे येणारच आहे, त्याच्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुमचे भरपूर काही प्रश्न मला काल मिळालेले आहे. जसे की काही उमेदवारांचं म्हणणं आहे की मी जे फॉर्म होता मित्रांनो, तो फॉर्म मी OBC मधून भरला होता, परंतु मला अगेन्स्ट PT रिझर्वेशन दिलेलं आहे. तर मला जे आहे ते PTचं सर्टिफिकेट जोडावं लागेल काय, तर तुमच्याकडे PTचं सर्टिफिकेट नसणारच, कारण की फॉर्म तुम्ही OBCतून भरलेला होता. तर तुम्हाला PTचं जे सर्टिफिकेट आहे ते जोडावे लागणार नाही, कारण की ती जागा कन्वर्ट झालेली आहे. तुम्हाला PTचं जे आहे ते जागा देण्यात आलेली आहे मित्रांनो. सर्टिफिकेट जोडण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. भरपूर काही असे प्रश्न आहेत तुमचे, त्या प्रश्नाचे सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील, परंतु ते पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो. तर कालच्या तारखेलाचे जे होते 79 आणि 80व्या नंबरचे PDF ते सुद्धा तुम्हाला एक वेळा इथे दाखवतो, कारण काल माझं बोलणं झालं नाही याच्यावरती. आज मला याच्यावरती थोडंसं बोलायचं, तुम्हाला अपडेट द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कालचे जे परिपत्रक होतं 79व्या क्रमांकाचं, तर याच्यामध्ये रिवाईज यादी होती, बरोबर आहे, मोठ्या अक्षरात दिलेला आहे रिवाईज. 59 पोस्ट याच्यामध्ये होते. तर याच्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही मित्रांनो, 59 पैकी फक्त 49 कॅन्डिडेट घेतलेले आहे त्यांनी, आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहे नॉट अवेलेबल, म्हणजे 10 नॉट अवेलेबल कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे म्हटलं मित्रांनो, अवेलेबिलिटी नॉट अवेलेबिलिटी, तर कोणते कॅन्डिडेट नॉट अवेलेबल आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, कारण की मी काल सांगितलेलं नाही, व्हिडिओ घाईमध्ये बनवण्यात आलेला होता कालचा व्हिडिओ, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला याच्यात थोडीशी डिटेल ॲड करू इच्छितो. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, 2 जागा ज्या हँडिकॅपच्या आणि 1 अनाथाची जागा आहे, त्या 3 जागा भरण्यात आलेल्या नाही. आणि याच्यानंतर मित्रांनो, पोस्ट रिमेन वॅकंट डू नॉट अवेलेबिलिटी, ST कॅन्डिडेट 1 सर्व्हिसमॅन उपलब्ध नाही, NTBमध्ये जनरल आणि वुमन 1 उपलब्ध नाही, NTDमध्ये जनरल उपलब्ध नाही, OBC 1 सर्व्हिसमॅन 2 उपलब्ध नाही, आणि EWS वुमन 1 उपलब्ध नाही. ठीक आहे. तर याच्यामुळे मित्रांनो 10 जागा खाली ठेवण्यात आलेल्या आहे. या 10 जागा बाकीच्या विभागातून भरण्याचा प्रयत्न होणार आहे मित्रांनो, जागा खाली राहणार नाही. ठीक आहे. तर बाकीच्या जे आहे त्याच्यातून भरल्या जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. भरल्या जाऊ शकता. डिपार्टमेंटवर पूर्णपणे अवलंबून आहे कुठून भरायच्या, काय त्या भरायच्या. ठीक आहे. जर त्या परिमंडळात जर कॅन्डिडेट उपलब्ध नसेल तर दुसऱ्या परिमंडळातून जागा भरण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. तर 10 जागा या खाली आहे. याच्यानंतरचं जे परिपत्रक होतं मित्रांनो ते सुद्धा आपण बघून घेऊया. याच्यामध्ये सुद्धा 80 नंबरच्या परिपत्रकामध्ये सुद्धा तुम्हाला काही जागा खाली दिसणार आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये 38 जागा टोटल ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आणि फक्त 30 जागेकरता कॅन्डिडेट अवेलेबल आहे. कॅन्डिडेट नॉट अवेलेबल आहे ते 8 जागेकरता, तर 8 जागा त्या आहेत भरल्या जाणार का, तर त्यासुद्धा भरल्या जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर याचे विवरण जे आहे ते दिलेलं नाही मित्रांनो आपल्याला, विवरण जे आहे ते दिलेलं नाही. तर अशा प्रकारचे मित्रांनो टोटल सोशल रिझर्वेशनसुद्धा याच्यात तुम्हाला स्टेनोग्राफर पदाकरता बघायला मिळणार आहे. तर 38 जागेपैकी फक्त 30 कॅन्डिडेट घेण्यात आलेले, 8 कॅन्डिडेट जे आहे ते उपलब्ध नाही. ठीक आहे. तर भरले जातील, आणि डिपार्टमेंटवर अवलंबून आहे ते किती वेळात भरायचे आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर पुन्हा आज काही अपडेट येणार आहे आपल्यापर्यंत, आज काही नवीन परिपत्रक येणार आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. सोबतच तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. जेवढी माझी इन्फॉर्मेशन, जेवढी मला माहिती आहे त्याच्यानुसार मी प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर भरपूर काही आणखी प्रश्न आहेत की सर जे जॉईनिंग आहे ते केव्हापर्यंत मिळेल. तर मित्रांनो प्रोसेस आता फास्ट झालेली आहे, आणि लवकरात लवकर तुमची जॉईनिंग यावी ही माझी इच्छा आहे, कारण की आचारसंहिता एक वेळा लागली तर आचारसंहितानंतर तुम्हाला जॉईनिंग देता येणार नाही. तरी डिपार्टमेंटचं लवकरात लवकर जे आहे ते आचारसंहितेच्या अगोदर जॉईनिंग देण्याचा उद्देश आहे, आणि त्याच हिशोबाने आता तुमची प्रोसेस जे आहे ते फास्ट होणार आहे. ठीक आहे. आणखी काही अपडेट आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. सोबतच सर्व लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. आणखी काही नवीन लिस्ट आल्या असतात त्यासुद्धा टाकेल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला निगडीत राहा. हॅलो टीचर या यूट्यूब चॅनलला निगडीत राहा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.